नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टरचं नाव आहे जॉमेट्री। या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या खूप इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत। ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया चॅप्टर नंबर 5 ला। चॅप्टर नंबर 5 आहे आपलं जॉमेट्री। ओके, चला त्यातला आपल्याला पहिला सेशन स्टार्ट करायचा आहे। पहिला सेशन आहे मॅथेमॅटिकल रिझनिंग। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर। खाली एक आपल्याला डायग्राम दिलेली आहे। त्या डायग्रामचं आपल्याला काय काढायचं आहे, पेरिमीटर। पेरिमीटर म्हणजे काय, पेरिमीटर ऑफ फिगर मीन्स द टोटल डिस्टन्स अराउंड द आउटर साइड ऑफ द फिगर। ओके, पेरिमीटर म्हणजे काय, ही जी आपल्याला डायग्राम दिलेली आहे तिची ही जी आउटर साइड आहे तिचं टोटल डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं म्हणजेच काय, त्या डायग्रामचं पेरिमीटर। ओके, बघा या ठिकाणी एका साइडची आपल्याला लेंथ दिलेली आहे। किती दिलेली आहे ती, 3 सेंटीमीटर। तर अशा किती साइड्स आहेत या डायग्राममध्ये ते सगळ्यात अगोदर काउंट करून घेऊया आपण। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। ओके, किती साइड्स आहेत टोटल, 20। एक साइड किती सेंटीमीटरची आहे, 3 सेंटीमीटरची। तर आपल्याला 20 साइड्सच्या टोटल डिस्टन्स काढायचं आहे। त्यासाठी काय करावं लागेल, 20 मल्टिप्लाय बाय 3, 20 × 3 60। मग दिलेल्या फिगरचं पेरिमीटर काय मिळालं आपल्याला, 60 सेंटीमीटर। बघा ऑप्शनमध्ये आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे। ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। इफ अ सर्कल हॅज डायमीटर 21 सेंटीमीटर देन इट्स रेडियस इज। ओके, बघा हा एक सर्कल आहे। सर्कलच्या सेंटरपासून सर्कलवरचा एखादा पॉइंट जर जोडला तर याला आपण म्हणतो रेडियस। ओके, आणि सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट्स जोडणारी जी लाईन असते त्या लाईनला म्हणतात कॉर्ड। ओके, पण जर ती लाईन सर्कलच्या सेंटरमधून जात असेल तर तिला म्हणतात डायमीटर। ओके, सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट्स जोडले जात आहेत पण ते सर्कलच्या सेंटरमधून जात आहेत अशा लाईनला म्हणतात त्या सर्कलचा डायमीटर। ओके, तर मग रेडियस ही सर्कलच्या काय असते, 2 टाइम्स डायमीटर इज इक्वल टू 2 × रेडियस। ओके, या ठिकाणी आपल्याला डायमीटर काय दिलेला आहे, 21 सेंटीमीटर दिलेला आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, रेडियस। बघा या ठिकाणी 2 × रेडियस आहे। हा 2 इक्वल टू साइन क्रॉस करून इकडे येईल तर काय होईल, तो डिवाइड बाय 2 म्हणजे 21 डिवाइड बाय 2 होऊन जाईल। तर रेडियस किती मिळेल मग, 21 डिवाइड बाय 2। बघा हा आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिळाला आहे तर याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल। 2 × 1 = 2, 0, रिमाइंडर काय उरला, 1, होल नंबर 10, रिमाइंडर 1, डिनॉमिनेटर काय येईल, 2 ॲज इट इज। मग रेडियस काय येईल दिलेल्या सर्कलची, 10 1/2 सेंटीमीटर। आहे का ऑप्शनमध्ये, येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे। ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर इन द गिवन फिगर। ओके, आपल्याला ही एक डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्क्वेअर्स आहेत। तर त्या डायग्राममध्ये किती स्क्वेअर आहेत हे काउंट करायचं आहे। हे काउंट करण्यासाठी आपल्याकडे एक इझी ट्रिक आहे। बघा नीट लक्ष द्या, मी ट्रिक सांगते आहे। नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत त्यात नंबर देऊन घ्या, 1 2 3 and 4,
4 कॉलम्स आहेत दिलेल्या फिगरमध्ये. नंबर ऑफ रोज किती आहेत त्यांना पण नंबर देऊन घेऊया आपण. 1 2 3 4 अँड 5. जर सपोज या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर काढायचे असतील तर काय करायचं, रो मधील नंबर आणि कॉलम मधील लास्ट नंबर यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. 5 × 4 प्लस नेक्स्ट जोडी लावायची 4 × 3 प्लस 3 × 2. आता काय उरलंय बघा, 2 × 1 प्लस 2 × 1. यांची सगळ्यांची ॲडिशन करून घेऊया. बघा 5 4 जा 20 प्लस 4 3 जा 12 प्लस 3 2 जा 6 प्लस 2 1 जा 2. या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर काय येईल आन्सर, इज इक्वल टू 40. बघा आहे का ऑप्शनमध्ये आन्सर, 40 येत आहेत आपले स्क्वेअर. या ठिकाणी ऑप्शनमध्ये ऑप्शन डी दिलेला आहे मोर दॅन 38. 40 हा कसा आहे, मोर दॅन 38 आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग फिगर हॅज कर्व फेस ओनली. बघा या ठिकाणी खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या फिगरचा फेस कर्व फेस दिसतो आहे. ऑप्शन सी मधला जी फिगर आहे तिचा जो शेप आहे तो कसा आहे, कर्व फेस आहे. स्पेरिकल शेपचा फेस कसा असतो, कर्व फेस असतो, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, क्वेश्चन नंबर 5. अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर पेरिमीटर्स. ओके, खाली आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला काय काढायचे आहे, पेरिमीटर्स काढायचे आहेत आणि ते पेरिमीटर्स कशा ऑर्डरमध्ये लावायचे आहेत, असेंडिंग ऑर्डरमध्ये. ओके, चला तर मग पहिलं स्टेटमेंट पाहूया. अ स्क्वेअर ऑफ साइड 4 सेंटीमीटर. ओके, एक स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरची एक साइड किती सेंटीमीटरची आहे, 4 सेंटीमीटरची. स्क्वेअरमध्ये किती साइड्स असतात, 4 साइड्स असतात. चारही साइड कशा असतात, इक्वल साइड असतात. ओके, म्हणून ही 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. जर स्क्वेअरचा पेरिमीटर काय येईल मग, 4 × 4 इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. अ रेक्टँगल विथ लेंथ 3 सेंटीमीटर अँड ब्रीथ 2 सेंटीमीटर. ओके, एक रेक्टँगल दिलेला आहे, त्या रेक्टँगलची एका साईडची लेंथ किती आहे, 3 सेंटीमीटर आणि ब्रीथ किती आहे, 2 सेंटीमीटर. ओके, या रेक्टँगलमध्ये 3 सेंटीमीटरच्या 2 इक्वल साईड्स आहेत. ही पण काय येईल मग, 3 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटरच्या साईड्स आहेत. ओके, या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, रेक्टँगलचा पेरिमीटर. 3 + 3 6 6 + 2 8 8 + 2 10 सेंटीमीटर. An equilateral triangle of side 6 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, ज्या ट्रायंगलच्या सगळ्या साइड्स सेम असतात, सेम लेंथच्या असतात. किती आहे, एका ट्रायंगलची साइड, एक साइड किती आहे ट्रायंगलची, 6 सेंटीमीटर. ओके, ही पण साइड किती येईल मग, 6. ही पण काय येईल, 6. 6 3 जा 24. इक्विलॅटरल ट्रायंगलचं पेरिमीटर काय मिळाला, 24 सेंटीमीटर. 6 + 6 12 12 + 6 18 सेंटीमीटर येईल या ठिकाणी. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगलचा पेरिमीटर काय मिळाला, 18 सेंटीमीटर. आता हे आपण सगळ्यांचे पेरिमीटर्स काढून घेतले. हे आता आपल्याला कसे लावायचे आहेत, असेंडिंग ऑर्डरमध्ये. असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे. सगळ्यात स्मॉलेस्ट पेरिमीटर कोणाचं मिळालं मग, रेक्टँगल क्यू स्टेटमेंट येईल. त्यानंतरून काय येईल, 16 स्क्वेअरचं पेरिमीटर आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचं पेरिमीटर किती मिळालं आहे, 18 सेंटीमीटर. ओके, बघा अशी सिक्वेन्स आहे का ऑप्शनमध्ये, क्यू पी आर. क्यू
PR. येस, ऑप्शन सी दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग फिगर्स आर ओपन फिगर. ओके, खाली काही आपल्याला फिगर्स दिलेले आहेत, त्यात काही क्लोज फिगर आहेत आणि काही ओपन फिगर आहेत. तर आपल्याला ओपन फिगर किती आहेत ते काउंट करायचं आहे या ठिकाणी. बघा, ही जी पहिली फिगर दिलेली आहे ही कशी आहे, क्लोज फिगर आहे. सेकंड फिगर कशी आहे, ओपन आहे. थर्ड फिगर दिलेली आहे ती क्लोज फिगर आहे. ही ओपन फिगर आहे, ही क्लोज फिगर आहे, ही पण क्लोज आहे, ही पण क्लोज फिगर आहे, ही क्लोज फिगर आहे आणि ही फिगर कशी आहे, ओपन फिगर आहे. ओके, या ठिकाणी किती ओपन फिगर्स मिळाल्या मग आपल्याला, 1 2 3. 3 फिगर्स ओपन फिगर आहे. बघा, तर मग ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, नाही, या ठिकाणी 3 आन्सर नाही आहे. म्हणून ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नन ऑफ दिस, यापैकी एकही नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. पॉलिगॉन्स आर मेड अप ऑफ. ओके, पॉलिगॉन्स कशापासून तयार होतं. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या पॉलिगॉन्स म्हणजे काय. पॉलिगॉन शेप इज अ क्लोज फिगर मेड अप ऑफ ओनली स्ट्रेट लाईन. ओके, पॉलिगॉनचा अर्थ काय असतो, म्हणजे पॉलिगॉन ही एक क्लोज फिगर असते आणि ती असते 2D फिगर आणि ती फक्त स्ट्रेट लाईन्सनेच बनलेली असते. ओके, चला तर मग ऑप्शन्स बघूया. बघा, या ठिकाणी हा आहे स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, त्यानंतरून पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन. ह्या सगळ्या कशा आहेत, 2 डायमेन्शनल फिगर्स आहेत आणि ह्या सगळ्या क्लोज फिगर आहेत. आणि ह्या सगळ्या फिगर्स कशाने बनलेल्या आहेत, स्ट्रेट लाईन्सने बनलेल्या आहेत, लाईन्सने बनलेल्या आहेत. ओके, अशा फिगर्सला काय म्हणतात, पॉलिगॉन. ओके, चला तर मग ऑप्शन बघूया. ऑप्शन ए दिलेला आहे स्ट्रेट लाईन्स ओनली, कर्व लाईन्स ओनली. बघा, या फिगर्समध्ये कर्व लाईन आहेत का, नाही, त्या फक्त कशा लाईन्सने बनलेल्या आहे, स्ट्रेट लाईन्सने बनलेल्या आहेत. बोथ स्ट्रेट अँड कर्व लाईन, नाही, हा ऑप्शन पण नाही येणार, ऑप्शन बी पण नाही येणार. नन ऑफ दिस, हा पण ऑप्शन येणार नाही. तर पॉलिगॉन ह्या फिगर्स कशाने बनलेल्या आहेत, मग ओनली स्ट्रेट लाईन्सने बनलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री आर देअर इन द गिवन फिगर. ओके, ही जी डायग्राम दिलेली आहे, ह्या डायग्राममध्ये जर सपोज आपण व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल अशा जर लाईन्स दिल्या आणि ती जर डायग्राम फोल्ड केली तर आपल्याला सेम डायग्राम मिळेल, सिमेट्रिक डायग्राम मिळेल. तर अशा किती लाईन्स दिल्या तर आपल्याला डायग्राम सिमेट्रिक मिळतील. ओके, बघा, मी सगळ्यात अगोदर एक व्हर्टिकल लाईन देते. व्हर्टिकल लाईन दिल्यानंतर सपोज इकडचा जो पोर्शन आहे तो जर मी याच्यावरती फोल्ड केला तर मिळणाऱ्या ज्या 2 डायग्राम्स आहेत त्या कशा मिळत आहेत, ही डायग्राम 1 आणि ही डायग्राम 2 कशा मिळत आहेत, सेम मिळत आहेत. म्हणजे काय झालं, हे लाईन दिल्यामुळे आपल्याला 2 सिमेट्रिक डायग्राम्स मिळाल्या. ओके, बघा, त्यानंतरून जर मी हॉरिझॉन्टल लाईन दिली, वरचा फिगरचा पार्ट जर मी खालच्या फिगरवरती मॅच केला तर या ठिकाणी मला 2 सिमेट्रिक डायग्राम्स मिळत आहेत. बघा, हा एक रेक्टँगल आणि हा दुसरा रेक्टँगल. म्हणजे दुसरी जर लाईन पण घेतली मी तर आपल्याला अजून 2 सिमेट्रिक डायग्राम्स मिळत आहेत. ओके, अजून कशी सिमेट्रिक डायग्राम मिळवता येईल आपल्याला, जर सपोज मी हा एक डायगोनल टाकला तर हा जो इकडचा पोर्शन आहे, हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल जर मी ह्या खालच्या ट्रायंगलवरती फोल्ड केला तर दोघी डायग्राम्स कशा मिळत आहेत, मला सिमेट्रिक डायग्राम मिळत आहेत. दोघं ट्रायंगल कसे मिळत आहेत, सेम. ओके, त्यानंतरून जर मी ह्या साईडने एक डायगोनल टाकला तर इथं पण मला 2 ट्रायंगल्स कसे मिळत आहे, सिमेट्रिक.
म्हणजे बघा मी किती लाईन्स टाकल्यावरती मला सिमेट्रिक डायग्राम मिळत आहेत. मग 1 2 3 अँड 4. ओके, चला तर मग ऑप्शनमध्ये 4 आन्सर आहे का चेक करा. ऑप्शन डी दिलेला आहे मोर दॅन 3. किती मिळत आहेत आपल्याला सिमेट्रिक लाईन्स? 4. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपलं? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. स्टडी द गिवन वर्ड केअरफुली अँड सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. ओके, अंडू हा एक वर्ड दिलेला आहे आणि खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यातला इनकरेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा पहिला ऑप्शन काय दिलेला आहे? देअर आर 5 पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. ओके, या डायग्राममध्ये आपल्याला पॅरलल लाईन्सच्या पेअर फाइंड आउट करायच्या आहे. बघा ही एक आणि ह्या दोघं लाईन्स कशा आहेत? पॅरलल लाईन्स आहेत. ओके, म्हणजे ही एक पेअर मिळाली. मी यांना नाव देऊन घेते ए बी. बघा ह्या पण दोघं लाईन्स कशा आहेत? पॅरलल. यांना पण मी नाव देऊन घेते सी डी. ओके, यू ह्या वर्डसाठी बघूया आपण. बघा मी याला ए नाव दिलं, याला बी, हा सी आणि हा डी. बघा ए ही लाईन बीला पॅरलल आहे, ही एक जोडी मिळाली. त्यानंतर ए ही लाईन सीला पण पॅरलल आहे, ए ही लाईन सीला पॅरलल आहे. त्यानंतर ए ही लाईन डीला पण पॅरलल आहे, ए पॅरलल डी. ओके, बघा त्यानंतर बीच्या पण पेअर्स लावू शकतो आपण. बी ही लाईन एला पॅरलल आहे, बी ही लाईन सीला पण पॅरलल आहे आणि बी ही लाईन डीला पॅरलल आहे. बघा पहिल्याच फक्त यू ह्या वर्डमध्ये आपल्याला पॅरलल लाईनच्या पेअर्स किती मिळाल्या? 1 2 3 4 5 6 पेअर मिळून गेल्या. अजून पुढे पण पेअर्स तयार होतील. बघा सी पॅरलल ए, सी पॅरलल बी, सी पॅरलल डी. पहिल्याच यू मध्ये तर आपल्याला एवढ्या पॅरलल लाईन्स मिळत आहेत, लाईनच्या पेअर्स मिळत आहेत. त्यानंतरून एन मध्ये पण मिळतील. बघा एनची पण ही लाईन आणि ही लाईन कशी आहे? पॅरलल आहे. तर आपल्याला स्टेटमेंट 1 मध्ये काय देता आहेत ते? देअर आर 5 पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. ओनली 5 पेअर पॅरलल लाईन्स आहेत का? नाही, 5 पेक्षा जास्त पेअर मिळत आहेत आपल्याला. म्हणून या ठिकाणी हा ऑप्शन कसा आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, सेकंड ऑप्शन चेक करूया. सेकंड ऑप्शन दिलेला आहे देअर आर 2 पेअर्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. ओके, हा जो अंडू वर्ड दिलेला आहे त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर लाईनच्या पेअर्स ह्या 2 आहेत. परपेंडिक्युलर लाईन, परपेंडिक्युलर म्हणजे काय? 2 लाईन्सचा जो कॉर्नर असतो 90 डिग्रीचा त्याला म्हणतात परपेंडिक्युलर लाईन. ही जी लाईन आहे या लाईनीची ही काय आहे? परपेंडिक्युलर लाईन. ओके, बघा यूज बघूया आपण या ठिकाणी. ही बघा ही एक परपेंडिक्युलरची पेअर मिळेल मला, परपेंडिक्युलर लाईनची पेअर मिळेल. ही सेकंड लाईनची पेअर मिळेल, ही थर्ड, ही फोर्थ. अजून आपल्याला एन मध्ये पण मिळतील. बघा ह्या किती पेअर्स झाल्या? मग एन मध्ये पण पेअर्स मिळतील. बघा मी या ठिकाणीच करते. ही एक पेअर मिळेल, ही दुसरी पेअर मिळेल. बघा ही एक पेअर मिळाली, ही दुसरी पेअर मिळाली. त्यानंतर ही 3, ही 4, ही 5 6. बघा त्यानंतर इथे एन मध्ये पुन्हा 7 8 पेअर मिळत आहेत आपल्याला परपेंडिक्युलर लाईनच्या. ऑप्शन बी कसा आहे? मग या ठिकाणी ऑप्शन बी पण इनकरेक्ट ऑप्शन आहे. ते काय सांगतायत ऑप्शनमध्ये? परपेंडिक्युलर लाईनच्या पेअर फक्त 2च मिळत आहेत. 2 मिळत आहेत का? नाही, 2 पेक्षा जास्त मिळत आहे. म्हणून ऑप्शन बी पण कसा आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन सी बघूया. देअर इज 1 क्लोज फिगर. अच्छा, यू एन डी आणि ओ यांच्यामध्ये किती क्लोज फिगर आहेत? बघा हा जो डी दिलेला आहे हा डी
क्लोज फिगर आहे आणि हा ओ पण कसा आहे, क्लोज फिगर आहे. या ठिकाणी 2 क्लोज फिगर आहेत. यू आणि एन हे ओपन फिगर जरी असले तरी 2 क्लोज फिगर मिळत आहेत, म्हणून ऑप्शन सी पण कसं आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके. ऑप्शन डी काय दिलेला आहे त्यांनी, ऑल ऑफ दीज. वरती दिलेले सगळे ऑप्शन्स कसे आहेत, इनकरेक्ट ऑप्शन आहे, म्हणून आपला आन्सर काय येईल, ऑप्शन डी येईल, ऑल ऑफ दीज. ऑप्शन ए, बी आणि सी हे सगळे ऑप्शन कसे आहेत, इनकरेक्ट, म्हणून आपला आन्सर काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. फाइंड द पेरिमीटर ऑफ द गिवन शेडेड फिगर. ओके. बघा या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे आणि त्यात काही शेडेड पार्ट दिलेला आहे आणि त्या शेडेड फिगरचा आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. ओके. तुम्हाला मी मागेच पेरिमीटर म्हणजे काय पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितलं आपण. पेरिमीटर म्हणजे काय असतं, टोटल डिस्टन्स अराउंड द आउटर साइड ऑफ द फिगर. ओके. बघा मग ह्या फिगरचं मी आउटर साइड पहिले डिनोट करून देते आणि मग आपण त्यानंतरून साइड्स काउंट करूया. ओके. बघा एक साइड किती सेंटीमीटरची आहे, 2 सेंटीमीटर. बघा साइड्स काउंट करूया मग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 साइड्स आहेत. प्रत्येक एक साइड किती सेंटीमीटरची आहे, 2 सेंटीमीटरची. तर आपल्याला टोटल शेडेड फिगरचं पेरिमीटर काढण्यासाठी काय करावं लागेल, 18 मल्टिप्लाय बाय 2. 18 टू जा 36, म्हणजे शेडेड फिगरचा पेरिमीटर काय निघाला मग आपला, 36 सेंटीमीटर. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.